नमस्कार, तुळजाभवानी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण वर्गमूळ बघणार आहोत. आता वर्गमूळ बघा, आपल्याला 625चा वर्गमूळ माहिती आहे, 25 आहे म्हणून. परंतु आपण सोप्या पद्धतीने टेक्निक नाही करणार आहोत. जिथे जिथं एखाद्या संख्येमध्ये 25 जर आली तर त्या ठिकाणी सरळ सरळ बाहेर एकक स्थानी 5 लिहायचं आहे आणि जी दुसरी संख्या काढायची. आता इथं 6 आहे तर 6ला अशा संख्येने गुणायचं ज्या दोन संख्येनं किती लागोपाठ म्हणजे एकामागे एक. बघा 2 गुणिले 3 तर 6 आले आणि या ठिकाणी लहान संख्या कोणती 2 तर आपण उत्तर लिहिलं 2 म्हणजे 25 आले. पुढेही असंच, आता इथं 25 आलेले, 25ला एकक स्थानी 5 लिहायचं आणि या 20ला अशा संख्येने गुणायचं किती लागोपाठ असेल. म्हणजे बघा 4 गुणिले 5, 4 पंचे 20 म्हणजे छोटी संख्या 4 आहे म्हणून आपण 4 लिहिले म्हणजे उत्तर आलं आपलं 45. त्यानंतर बघा इथं पण 25ला 5 लिहायचं एकक स्थानी आणि इथे 110 आलं. 110ला कशाने गुणाकार होतो तर 10 गुणिले 11 लागोपाठ येते. बघा 10 आणि 11 आणि छोटी संख्या कोणती 10 तर 10 लिहिल्याचं उत्तर आलं 105. त्यानंतर इथं बघा 25 5 लिहायचं आहे आणि 420ला कशाने कोणत्या संख्येने गुणाकार जातो, जी संख्या डबल पाहिजे 20 आणि 21 याने गुणाकार केल्यानंतर उत्तर 420 येतं आणि लहान संख्या कोणती 20 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 205. आता पुढील बघा 1225 या प्रश्नाचं उत्तर आपण काढूया. धन्यवाद.